आई आपण उठून साडी, नारळ, कण नारळ सगळं घेतलं वरतीचं सामान. चला आपण जाऊया वरती देवीला दर्शन करायला. चल ते पुढे गेले. 4 वाजले तर आम्ही आता देवीचं दर्शन घ्यायला वरती जातोय आणि आई इथे जरा थोडा आराम करण्यासाठी बसलोय आम्ही. गाडी पार्क केली, आता जाऊया दर्शन करायला. रोपवे बोला ना. रोपवेची तिकीट काढली आम्ही पर पर्सन 100 रुपये. हां आम्ही 5 जण. तर तिकीट काढलं, रिटर्न तिकीटचे 100 रुपये. हे फायदा म्हणजे वयस्कर माणसं असतात, चढायला होत नाही आणि ते स्टोरच्या पायऱ्या आहेत, 350 पायऱ्या आहेत. त्यासाठी आम्ही रोपवेची तिकीट काढून देवीचं दर्शन करणार, त्याच रूटने रिटर्न येणार. चला आमच्यासोबत दर्शनाला. स्ट्रक्चर आहे, मॉडेल बघा कसं मस्त. हा जो पूर्ण हुबेहूब तसंच आहे. त्या कोपऱ्याला जो आहे ना तिकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. ते मंदिर आहे. हां एवढं एक स्ट्रक्चर आणि हे दर्शवतं की असं आपण कुठून आलो, कुठे जायचं आणि वरती जायचं. चला. तर रोपवेमधून जाणं खूप सोपं केलं आहे, कारण पहिलं गड्यावरून जायचं, पायऱ्या चढत चढत जायचो. पण आता खूप चेंज झालं आहे, खूप छान सोयी केल्या आहेत आणि मेन म्हणजे वयस्कर माणसांना तर जाणं अगदी सोपं झालेलं आहे. तर आता आम्ही तेच तिकीट काढले आणि आता आम्ही त्या रोपवेनेच जाणार आहे. तर थोडीफार माहिती सांगते. नाशिक जिल्ह्यातील वणीजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हे पवित्र स्थान वसलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठापैकी हे अर्ध शक्तिपीठ आहे. देवीची मूर्ती स्वयंभू असून 18 भुजा आहेत. 7 शिखरावर 7 देवी विराजमान आहे, म्हणून सप्तशृंग म्हणजे 7 शिखरे हे नाव पडले. आम्ही रोपवेने जाणार आहे आणि आता इथे दर्शन घेऊन आलेले सगळे इथं आलेले आणि आता आम्ही दुसरी येणार ना तिथे रोपवेने जाणार आहे. थांबलो आहे, वेट करतो. भक्तांसाठी खूप छान अशी सोय केलेली आहे.